Hello students. Today we are going to learn practical about animal diversity. Its name is Museum Study of Class Amphibia, in which included organisms are as following. First one is salamander, second rana, also known as frog, and last one is a ichthyofish. On the basis of these three organisms, we will see brief study of class Amphibia. Students, amphibians are the name of a large group of animals which are made up of frogs, toads, salamanders, ichthyofish that can be found on every continent except Antarctica. They are vertebrates, which means they have backbones. An amphibian is a cold-blooded vertebrate that is born in water and breathes with gills. As the larva grows into its adult form, here they develop lungs and ability to breathe air. The unique characteristics of amphibia is they live on land as well as in water. Now we turn towards the first organism of this practical, that is salamander. The म्युझियम स्टडी ऑफ क्लास ॲम्फिबिया मधील पहिल्या ऑर्गॅनिझमचा स्टडी आपण करणार आहोत. त्याचं नाव आहे सॅलमंडर. पहिल्यांदा आपण सॅलमंडरचं कॉमन नेम बघणार आहोत. द कॉमन नेम ऑफ सॅलमंडर इज युरोपियन फायर सॅलमंडर. देन about the geographical distribution, they are found in Europe and Asia. आपल्याला सगळ्यात जास्त सॅलमंडर हे युरोप आणि एशिया खंडामध्ये आढळतील. त्यानंतर हॅबिटॅट, दे शोज टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. इट मीन्स दे आर टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. दोज ॲनिमल्स आर लिव्स प्रिडॉमिनंटली or entirely on lands, that animals called as a terrestrial animals. हॅबिटॅट नंतर आपण त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. त्यातलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की जे बॉडी फॉर्मच्या रिलेटेड आहे. दे हॅव लिझार्ड लाईक बॉडी. त्याचं बॉडी स्ट्रक्चर जर आपण कन्सिडर केलं तर ते कसं आहे, लिझार्डसारखं आहे. आणि लिझार्ड हे इट इज इन्क्लुडेड इन टू क्लास रेप्टिलिया. क्लास रेप्टिलियाचं एक एक्झाम्पल आहे लिझार्ड, किंवा क्लास रेप्टिलियामध्ये आढळणारा ऑर्गॅनिझम हा लिझार्ड आहे. आणि त्याच्यासारखं बॉडी स्ट्रक्चर हे आपल्याला क्लास ॲम्फिबियामध्ये आढळणाऱ्या सॅलमंडरमध्ये दिसते. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स इट शोज इंटरलिंक बिटवीन क्लास रेप्टिलिया अँड क्लास ॲम्फिबिया. ओके. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बॉडी कलर. आपण सॅलमंडर जर कन्सिडर केलं तर त्याचं टोटल बॉडी ही येलो कलरमध्ये आहे आणि त्याच्यावरती ब्लॅक स्पॉट्स प्रेझेंट असतात. नंतर बॉडी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज अ हेड, देन ट्रंक अँड लास्ट वन इज अ टेल. आपण त्याच्या ट्रंकचा स्टडी केला तर दे हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्स. दॅट इज फर्स्ट वन इज अ 4 limbs अँड हाइंड limbs. बोथ limbs आर वेल डेव्हलप्ड अँड very strong limbs. Then we are going to discuss about the tail. Tail is a cylindrical and elongated. Next, in adults, gills absent. Instead of gills, in adults they have lungs, and by these lungs they can breathe. जे काय फ्री एअर आहे टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये, फ्री एअर हे बाय द हेल्प ऑफ लंग्स ते घेत असतात. त्यानंतर दे शोज मुव्हेबल आयलिड्स अँड ऑल्सो अब्सेन्स ऑफ टिम्पॅनिक मेम्ब्रेन ऑर मिडल इयर. नंतरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे दे हॅव पॅरोटिड ग्लँड्स. द पॅरोटिड ग्लँड्स म्हणजे काय, इट इज बायलॅटरल सलायव्हरी ग्लँड्स विच लोकेटेड बिहाइंड द हेड. आता त्याचं फंक्शन जर आपण कन्सिडर केलं तर इट प्रोड्यूस सिरियस सलायवा. सलायवा सिक्रेशनचं काम हे पॅरोटिड ग्लँड्सकडून केलं जातं.
आता सलाइवा इट इज वॉटरी सोल्युशन रिच इन एन्झाईम्स. त्या सलाइवामध्ये काय असतात, सलाइवा वॉटरी सोल्युशन असताना त्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम्स प्रेझेंट असतात. आणखी काय कॅरेक्टर्स कन्सिडर करायचं झालं तर सॅलमंडर हॅविंग टीथ ऑन द बोथ जॉज, दोन्ही जॉजवरती काय त्याच्या टीथ प्रेझेंट आहेत. बट ओमेराइन टाईप ऑफ टीथ प्रेझेंट इन सॅलमंडर. आता ओमेराइन टाईप ऑफ टीथ म्हणजे काय, तर ओमेराइन टीथ आर वेस्टिजियल टीथ which present in amphibian located in the palatine region, which is also small projections and located towards the front of the mouth on the roof. आता त्याचं फंक्शन आपण कन्सिडर केलं तर दे आर युज्ड फॉर होल्डिंग प्रे. बघा, दे आर युज्ड फॉर होल्डिंग प्रे. दे डू नॉट पार्टिसिपेट ब्रेकडाऊन ऑफ फूड. इथं फूडचं ब्रेकडाऊन ह्या टीथकडून केलं जात नाही, फक्त सॉलो केलेला जो प्रे आहे तो काय केला जातो, ह्या टीथच्या माध्यमातून होल्ड केला जातो. हे त्याचं फंक्शन आहे. नेक्स्ट वर्टिब्रा जर आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये ऑपिस्टोसिलस टाईपचे वर्टिब्रा प्रेझेंट असतात. देन दे आर व्हिविपेरस ॲनिमल. इट मीन्स एम्ब्रियो डेव्हलप इनसाइड द मदर अंटिल यंग वन इज बॉर्न. ते एग लेड करत नाही, ते डायरेक्ट काय करतात, न्यू यंग वन बर्थ करत असतात. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ 15 एम्ब्रिओज ऑकर्स इन ओव्हिडक्ट. दे हॅव कॅपॅसिटी ऑफ 15 एम्ब्रिओज. देन यंग वन्स हॅव एक्सटर्नल गिल स्लिट्स अँड मेटामॉर्फोसिस ऑकर्स लेटर. दिस ऑल द कॅरेक्टरिस्टिक रिलेटेड टू सॅलमंडर. आता आपण याचे डायग्रॅम कसे आहे किंवा त्याची इमेज थ्रू आपण तो ॲक्च्युअल ऑर्गॅनिझम कसा आहे ते बघणार आहोत. दिस इज द डायग्राम ऑफ और इमेज ऑफ सॅलमंडर. इथं आपल्याला दोन इमेजेस आहेत. एक लाईव्ह सॅलमंडर कसा असतो तो दाखवण्याचा प्रयत्न केला इथं, आणि दुसरी म्हणजे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे त्याच्या रिलेटेड बॉडी पार्ट्स त्याचे कोणकोणते आहेत. त्यामध्ये बघा हेड, ट्रंक, टेल. ट्रंक हॅविंग पेअर ऑफ लिम्स, त्याच्यामध्ये 4 लिम्स असतील, हार्ड लिम्स असतील. बोथ आर व्हेरी स्ट्रॉंग अँड वेल डेव्हलप्ड. हेड हॅविंग आयज. हे त्याचे बॉडी पार्ट्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आणि ॲक्च्युअल स्पेसिमन किंवा ॲक्च्युअल ऑर्गॅनिझम कसा असतो तर तो त्याच्या शेजारच्या इमेजमध्ये आपल्याला दिसतोय. हे झालं टोटल म्युझियम स्टडी ऑफ सॅलमंडर विच इज इन्क्लुडेड टू द क्लास Amphibia. Now we are going to discuss about the next organism, that is rana. Rana also known as frog. त्याच्यामध्ये रानाचं कॉमन नेम जर आपण कन्सिडर केलं तर कॉमन नेम ऑफ राना इज इंडियन बुलफ्रॉग. त्याला इंडियन बुलफ्रॉग असं म्हटलं जातं. द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इट इज अ कॉस्मोपॉलिटन ॲनिमल फाउंड इज अ वर्ल्ड वाईड. तो जो आपल्याला जगात सगळीकडे सापडणारा हा ऑर्गॅनिझम आहे, म्हणून वर्ल्ड वाईड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं. देन वी गोइंग टू डिस्कस अबाउट द हॅबिटॅट. दे फाउंड इन मॉइस्ट प्लेसेस. त्याला जास्त मॉइस्ट प्लेसेस आवडतात. त्यामध्ये परत फ्रेश वॉटर पॉन्ड्स असतील, स्ट्रीम असतील, या ठिकाणी त्याचा वावर जास्त आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज रिलेटेड टू देअर फूड. फूडचं डिस्कस करताना त्याचं हॅबिट काय, फिडिंग हॅबिट काय ते डिस्कस केलं पाहिजे. दे आर कार्निवोरस ॲनिमल. म्हणजे फ्रॉग हा काय, फ्रॉग इज अ कार्निवोरस ॲनिमल. म्हणजे दे फीड ऑन स्मॉल वर्म्स, स्लग्स, स्नेल्स अँड ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स. हे त्याचं फिडिंग मटेरियल आहे. त्यानंतर आपण फ्रॉगचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. त्यातलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे बॉडी कलर. Rana shows 2 surface, that is upper is a dorsal surface and ventral surface. आता डॉर्सल सरफेसमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर त्याचा कलर आहे तो ग्रीन विथ ब्लॅक पॅचेस अलॉंग विथ मिड रिप. मिड रिप जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्या बाजूला ब्लॅक पॅचेस प्रेझेंट असतात आणि टोटल बॉडी कशी असते, ग्रीन असते. हा त्याचा डॉर्सल सरफेस झाला. वेन वी गोइंग डिस्कस अबाउट द वेंट्रल सरफेस, तर टोटल वेंट्रल सरफेस कसा असतो, पेल येलो कलरमध्ये असतो. त्याचं आयडेंटिफिकेशन मार्क्ससुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. त्याला कसं ओळखता येईल तर त्याच्या कलरवरून सुद्धा आपल्याला काय करता येईल, त्याला ओळखता येईल.
त्यानंतर फ्लॅट हेड विथ मोर ऑर लेस ट्रायंग्युलर. हेड कसं असतं, डॉर्सोवेंट्रली फ्लॅट असतं, पण त्याचा जो अँटिरियर पार्ट आहे तो कसा असतो, मोर ऑर लेस ट्रायंग्युलर असतो, ट्रायंग्युलर इन शेप प्रेझेंट असतं. त्यानंतर डॉर्सल सरफेस ऑफ स्नाउट आपण बघितला तर त्याच्यावरती इट हॅज एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. मीडियन लाईन जर बघितली तर प्रत्येक मीडियन लाईनच्या साईडला काय तर 1 नॉस्ट्रिल्स प्रेझेंट आहे, 1 ऑन ईच साईड ऑफ द मीडियन लाईन. एक्सटर्नल नॉस्ट्रिल प्रेझेंट आहेत. त्यानंतर लार्ज आयज विथ आयलिड्स प्लेस्ड बिहाइंड द नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिलच्या नंतर लार्ज आयज प्रेझेंट आहेत विथ हॅविंग आयलिड्स. बिहाइंड द आयज देर आर पेअर ऑफ टिम्पॅनम इज प्रेझेंट. आपण त्याचे लिम्स बघितलेत. देर आर 4 limbs अँड 5 limbs. पेंटाडक्टाइल limbs आर प्रेझेंट इन द फ्रॉग. पेंटाडक्टाइल मीन्स, पेंटा मीन्स 5, डक्टाइल मीन्स डिजिट. 5 digits टाईप ऑफ limbs प्रेझेंट इन द फ्रॉग. त्यातलं पहिलं 4 limbs हॅविंग 4 fingers अँड हाइंड limbs हॅविंग 5 toes विथ हॅविंग वेब्स, म्हणून त्याला 5 वेब्ड टोज असं म्हटलं जातं. वॉटरमध्ये त्याला स्विम करता यावं म्हणून त्याचे जे टोज आहे त्याच्यामध्ये वेब लाईक स्ट्रक्चर असतं. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे टीथ. टीथ ॲब्सेंट इन लोअर जॉज. इथंसुद्धा ओमेरन टाईप ऑफ टीथ प्रेझेंट आहेत, 1 ऑन ईच साईड ऑफ इंटरनल नॉस्ट्रिल्स. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स अबाउट द टंग. टंग इज लार्ज, muscular and forked means bifurcated, which attach in front and free behind. एक एंड त्याचा अटॅच असतो आणि दुसरा एंड हा फ्री असतो. आणि बाय द हेल्प ऑफ टंग दे कॅन कॅप्चर देअर प्रे इझिली. ती टंग असते कशी असते, एकदम मस्क्युलर आहे, पण त्याबरोबर स्टिकी असते की इझिली काही फ्लायज किंवा इन्सेक्ट त्या टंगला अटॅच होतात. ओके. देन नेक्स्ट वर्टिब्रा. वर्टिब्रा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रोसिलस टाईप ऑफ वर्टिब्रा प्रेझेंट असतात फ्रॉगमध्ये. दिस इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रॅना. नाव वी गोइंग टू डिस्कस अबाउट द डायग्रॅम. इथं दिसतंय बघा डायग्राम, त्याचे व्हॉट इज द लुक, कसं दिसतं त्या रिलेटेड. तर आपल्याला इथं नेमिंग दिलेत बघा, हेड आणि ट्रंक. त्याच्यामध्ये हेड बघितलं आपण ट्रायंग्युलर इन शेप आहे. त्यानंतर इथं नॉस्ट्रिल्स आहेत, दोन्ही बाजूला मिड लाईनच्या दोन्ही बाजूला काय आहेत नॉस्ट्रिल्स प्रेझेंट आहेत. बिहाइंड द नॉस्ट्रिल्स लार्ज आईज प्रेझेंट आहेत. अँड देन बिहाइंड द आईज देर आर टिम्पॅनिक मेम्ब्रेन प्रेझेंट आहेत. त्यानंतर बघा 4 limb आणि 4 limb प्रेझेंट आहे, 4 digit प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. आणि हा लार्जेस्ट हँड लिम्ब प्रेझेंट आहे हॅविंग वेब्ड फूट. हे त्याचं बॉडी स्ट्रक्चर आहे. In this way we complete second organism, that is rana or frog. Now it turns toward the third ichthyophis. We are going to discuss about the classification of ichthyophis. They are included into the phylum Chordata, class Amphibia, order Gymnophiona, genus Ichthyophis. Then going to discuss about their general characteristics. Here it's sometimes called the Asian Cicalians. त्याला लिमलेस ॲम्फिबियन सुद्धा म्हटलं जातं. डिस्ट्रीब्युशन जर बघितलं वर्ल्ड वाईड तर इट फाउंड इन साऊथ ईस्ट एशिया, साऊथर्न फिलिपाईन्स अँड वेस्टर्न इंडो ऑस्ट्रेलियन्स आर्चिप्लियागो. हे त्याचा मॅक्झिमम प्रमाणात आढळणारे एरियाज आहेत किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. नेक्स्ट इट लायज इन बरोज इन मॉइस्ट ग्राउंड. इट शोज बरोईंग हॅबिटॅट. हे स्वतःला जमिनीमध्ये पुरून ठेवतं म्हणजे बरोईंग हॅबिटॅट दाखवतं. त्यानंतर द ॲनिमल इज ब्लाइंड अँड ॲडॅप्टेड फॉर बरोईंग लाईफ. म्हणजे इट शोज बरोईंग हॅबिटॅट. आणि ॲनिमल कसा असतो तो ब्लाइंड असतो. त्याचं बॉडी शेप जर कन्सिडर केला तर इलॉंगेटेड अँड इन लाईक बॉडी.
which is divided into head, trunk and tail. Then next character related to the color is dark brown or bluish black with a yellow band along the side. Total along the side जर आपण कन्सिडर केलं तर डार्क ब्राऊन और ब्ल्यूइश ब्लॅक विथ येलो बँड असं त्याचं कलरिंग पॅटर्न आहे. त्यानंतर स्किन इज प्रोव्हाइडेड विथ न्यूमरस ट्रान्सवर्स ग्रूव्ज. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स रिलेटेड टू टेल. टेल इज व्हेरी शॉर्ट और वेस्टिजियल. त्यानंतर टिम्पॅनिक मेम्ब्रेन याच्यामध्ये ॲब्सेंट असते. पॅरेंटल केअर इज व्हेरी डेव्हलप्ड. ह्याच्यामध्ये इथिओपिसमध्ये पॅरेंटल केअर हा त्याचा एक युनिक कॅरेक्टरचा पार्ट आहे. त्यानंतर आपण इथिओपिसचे डायग्राम बनवणार आहोत. बघा इथं पॅरेंटल केअरच्या रिलेटेड एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे आणि लाईव्ह इथिओपिस कसा असतो त्या पद्धतीची एक इमेज आहे. ह्या इमेजच्या आधारे आपल्याला ॲक्च्युअल तो स्पेसिमेन कसा असेल हे लक्षात येते. ठीक आहे. ह्या डायग्रामच्या आधारे आणि आता आपण दिलेले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरच्या आधारे आपण हा तिसरा ऑर्गॅनिझम आपण स्टडी केला. इन दिस वे वी कंप्लीट दिस प्रॅक्टिकल दॅट इज नेम इज म्युझियम स्टडी ऑफ क्लास एम्फिबिया इन विच salamander, rana and last one is Ichthyopis.